अगं शिल्पी, अरे हे बघ सॉरी, पण 8 वाजायच्यात हे सगळं करायला हवं होतंस तू. आत्या अगं आईचा नाश्ता व्हायचंय अजून. मग 8च्या आत करायला पाहिजे होता ना. मी कालच सांगितलं होतं 8 वाजता एक्झॅक्टली किचन माझ्या हातात पाहिजे. सो आता कसं मॅनेज करायचं तुमचं तुम्ही बघा बाबा. ठीक आहे, मी आईच्या नाश्त्याची प्लेट घेते. ए सॉरी सॉरी सॉरी, तुला तर किचन मध्ये जाताच येणार नाही अगं. हे काय चाललंय आत्या? सकाळपासून तिने सगळ्यांसाठी सगळं केलं आणि तिनेच खायचं नाही. अरे खायचं, मी असं म्हंटल का की तिने खायचं नाही म्हणून, पण 8च्या आत खायचं, माझ्या वेळेत नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे ग आईशी? काय हे तुझं ना मयुरी हेच चुकतं. ही अशी वायफाय आणि फालतू बडबड करत बसतेस ना, सगळा वेळ तुझा याच्यातच जातो. एकदम आईसारखी आहेस बघ, तिचाही असाच वेळ जातो. एनिवे तू भांड किंवा वाटेल ते बोल, माझ्या वेळेत आता किचन मध्ये यायचं नाही. ओके? काय मिळतं ग तुला हे सगळं करून? आनंद, एक्स्ट्रीम आनंद. आजी पाहिलंस, हिच्यामुळे काल रात्री सुद्धा आई जेवली नव्हती आणि हिच्या रूल्समुळे आई सकाळपासून पहाटेपासून किचन मध्ये राबते आणि तिलाच खायला मिळत नाहीये. मला तर वाटतंय ना हिने जाणून बुजून मग पाडला असणार. व्हॉट? हे दिसत नाहीये तुला काहीच? मयू, अगं असं शब्दाला शब्द वाढून काही उपयोग नाही, फक्त वाद होते. शिल्पी ऐक ना, हे बघ मला नाश्ता नको, मला फक्त ना मयूचा डब्बा भरू देत, मला जाऊ दे. सॉरी, रूल इज रूल. शिल्पी आई जाऊ दे, हिच्या नादी कुठे लागतेस? निघते, मला उशीर होतोय. मयू अगं हे सगळं तुझ्यामुळे होत आहे आई. तू तिला डोक्यावर बसवलं ना, त्याचे परिणाम आहेत हे. हो, माझी मुलगी, तिचा जीव तुटतोय संजूसाठी म्हणून तिला घेऊन आलीस ना इकडे. माझी मुलगी दरदर भटकणार नाही म्हणून तिला या घरात घेऊन आलीस, तर मग तिला 4 गोष्टी शिकवणार चांगल्या. नीट वागायला सांग तिला. काल शिल्पीने तिला धक्का मारला, तिच्या हाताला लागलं, पण एका शब्दाने माझी बायको काहीही बोलली नाही. आज सकाळपासून उठून मरमर करते का आता 8 वाजता हिला द्यायचं किचन, आणि तिला 2 घास सुद्धा मिळणार नाही खायला. हे तुला पटतंय का? ही इथे असते ना तर हे सगळं घडलंच नसतं. बाबा असते ना ते हे सहनच केलं नसतं. आणि तू निर्णय घेतला होतास ना बाबा नसताना, हे मी निर्णय घेते, माझं घर आहे. संजू, पेस्ट्री खायची? तुझ्या आईने सांगितलेलं तुला ही खूप आवडते म्हणून आणली खास तुझ्यासाठी. नको. वेफर्स नाही. मग काय करायचं? गेम खेळूया? तुला कुठला गेम आवडतो खेळायला? मला काही नाही करायचं, मला फक्त घरी जायचंय. संजू, मी फ्रेंड आहे ना तुझा, मग खेळू ना आपण थोडा वेळ. तू माझा फ्रेंड नाहीयेस. तुझ्यामुळे माझे मम्मी पप्पा भांडतात आणि तू मला काही हिडलेलं मला नकोय. तू वेर आहेस. असं काही नाही रे संजू, तुला कोणी सांगितलं हे? उलट तुला माहितीये, तुझे पप्पा माझे खूप छान फ्रेंड आहेत आणि मम्मी पण, म्हणूनच तर आय लाईक यू. तुला हे चॉकलेट्स आवडतात ना, त्यापेक्षा जास्ती मला तू आवडतोस. मला तू बिलकुल आवडत नाही. यू आर अ बॅड मॅन. संजू, अरे काय केलंस? बावळट आहेस का? अरे तो तू फक्त खायला देत होता ना, तुला फ्रेंड आहे ना तो तुझा. तो माझा फ्रेंड नाही, तो वाईट माणूस आहे. उगाच मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. सॉरी म्हण. मी नाही बोलणार सॉरी. अगं इट्स ओके, लहान आहे तो. काय लहान आहे? हे असं मूर्खासारखं बडबड करायला बरा मोठा झालाय. कोण शिकवतं याला हे सगळं माहिती नाही. सोड ना. आणि तुला माहितीये, आम्ही आत्ता जरी फ्रेंड्स नसलो ना तरी आम्ही खूपच लवकर फ्रेंड्स होणार आहे ना. एवढी मेहनत करून तुझ्या मम्मीला इतकं जवळ आणलंय मी, आता तुझ्यामुळे ती माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. संजू,
एक तर तू माझ्या साईडने असशील किंवा सरळ आमच्या लाईफच्या बाहेर. डिरेक्टली ऑफिस मध्ये घुसलास? जसा तू माझ्या घरात घुसलायस. विक्रम, आय नो की तू लॉयर आहेस, त्यामुळे तुझे लीगल टर्म्स अँड लॉज आहेत ना, हे तुझ्यापर्यंतच ठेव. माझ्या बायकोला शिकवायला जाऊ नकोस. तुझ्या बायकोवर माझा इन्फ्लुएन्स होतोय हे बघून जळतोयस तू. तुझी इनसिक्युरिटी तुला इथं खेचून घेऊन आली आहे, पण अनफॉर्च्युनेटली तुझ्या हाती काही लागणार नाहीये. विक्रम, तू आहे ना एक नॉन प्रॅक्टिसिंग लॉयर आहेस, आणि मी गेले अनेक वर्ष कायदा कोळून प्यायलोय. तुला लवकरच समजेल निकाल कोणाच्या बाजूने लागतोय ना, ते बघू आपण. इवन आय एम वेटिंग फॉर दॅट डे. कसा जिंकणार तू? ना तुझ्याकडे पैशांचं बॅकिंग आहे, ना तू स्त्री आहेस. तुला का सपोर्ट करेल कायदा? विक्रम, त्यातून मार्ग कसा काढायचा ना, तो माझा प्रश्न आहे. तुझा का सबनीस सरांचा? त्यांच्याकडेच गेलेलास ना सल्ला घ्यायला? विद्युत, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझ्या मुलाची कस्टडी शिल्पीकडेच जाईल, आणि मग तुझ्या हातात काहीच राहणार नाही रे. कारण तुझी प्रेमाची बायको आणि तुझा लाडका मुलगा माझ्याकडे असतील. नाव लिव्ह. अभी लोहा गरम है भाई, हथोड़ा मार दो. हीच ती वेळ. हाच तो क्षण. ओके, मग आपण आता जुन्या रेट लिस्टच्या जागी ना नवीन लिस्ट लावूया. नाही, ते तर करूच. आपण एक काम करू, या ठिकाणी ना मोठा बोर्ड लावू. हा, म्हणजे मोठ्या बोर्डवर कसं लोकांना लगेच कळेल ना रेट काय वगैरे आहे. बरोबर की नाही? 1 मिनिट. काय ग? मला ना हे अजिबात पटलेलं नाहीये. पटलेलं नाही म्हणजे? ही प्राइस पटलेली नाहीये मला. अश्विनी, तुला काय प्रॉब्लेम आहे या रेट्सनी? हो अश्विनी, हे रेट्स आपल्याला प्रॉफिटच देणार आहेत. करेक्ट आहे वहिनी. श्रेयसने कधी नव्हे 1 नंबर काम केले तुमच्या पार्लर साठी. हो ना अश्व, आणि आपलं ठरलंय ना बिझनेस वाढवायचा. मग प्लीज नाही नको माणूस. हो, तुम्ही का सगळे सारखा सारखा तोच विषय काढताय? मी एकदा सांगितलं ना प्राइस लिस्ट वाढवता येणार नाही म्हणून. अगं असं काय करतेस अश्विनी? नाही म्हणजे मला माहितीये तुला असं वाटत असेल की आता आपले जे जुने कस्टमर्स आहेत त्यांना असं सडनली हे वाढलेले रेट्स हे घ्या बघा, असं तुला करायला नाही आवडणार. पण तूही ग्रो झाली आहेस ना, तू मिसेस इंडिया आहेस, आता सेलिब्रिटी आहेस. या पार्लरला एक सेलिब्रिटी स्टेटस आलंय. हे काय साधं सुद्धा पार्लर नाहीये. सो तसे रेट्स लावावे लागतील आपल्याला. आशू, श्रेयस करेक्ट बोलतोय. हा म्हणजे हे ना पूर्वीसारखं लोकल पार्लर नाही उरलेलं. अगं हे सेलिब्रिटीचं पार्लर झालंय आता. एक्झॅक्टली. आणि ब्रँडेड प्रीमियम पार्लरचे रेट्स लावायला काय प्रॉब्लेम आहे अश्विनी? मला मान्य आहे, पण मला बिझनेस ना अशा प्रकारे नाही वाढवायचा आहे. असं काय करतेस तू अश्विनी? अगं रेट्स वाढवायला हवे आपण. बिझनेस एक्सपॅन्ड करायचा आहे, त्यात काय मोठं? आणि हे बघ, तू नेहमी ना सगळ्यांसाठी कॉम्प्रोमाइज करत असतेस. हे मला अजिबात चालणार नाही. मला मान्यच नाही. पांड्या, तू एक काम कर, तू चल माझ्याबरोबर. आपण ते बोर्ड काय ते बनवायचं नाही इकडे, त्याची ऑर्डर देऊन टाकू. चल 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 चल. अहो, हे पार्लर मी चालवते, त्यामुळे इथले निर्णय मलाच घेऊ दे ना. आणि माझा निर्णय घेऊन झालाय. यातल्या सर्व्हिसेसचे रेट्स खूप आहेत, आणि आता या विषयावर चर्चा नको प्लीज. वहिनी, मी पण येतो. अरे संजू, खेळून तर बघ. आणि तो 2 प्लेयर पण आहे. इट विल बी सो मच फन. फ्रेंड्स लोक गेम खेळत असतात. तू माझा फ्रेंड नाहीयेस. म्हणूनच तर म्हणतोय ना की एकत्र खेळूया, म्हणजे आपण फ्रेंड्स होऊ. कम ऑन चॅम्प. आय एम नॉट अ चॅम्प. मला तुझ्यासोबत खेळण्यात इतका इंटरेस्ट नाहीये. कसला सॉलिड गेम आहे हा. फुल ऍक्शन.
साऊंड इफेक्ट्स कसले भारी आहेत. डिशिम डिशिम ढँग. संजू, काय ही ऍक्शन कशी वाटली? साऊंड इफेक्ट्स. कम ऑन चॅम्प्स, लेट्स फ्रेंड्स. ओ, तर तुम्ही आहात ते लकी हजबंड. येस, आय एम द लकी वन अँड आय एम व्हेरी प्राऊड की मी अश्विनीचा नवरा आहे. हाऊ क्यूट. सो मिस्टर श्रेयस, तुमची भेट झालीच आहे तर आज मी तुम्हाला सांगते की मी अश्विनीला हा शॅश आणि क्राऊन घालायला का सांगितलं. ज्यावेळेस ती माझ्या बुटीकमध्ये पहिल्यांदा आली होती त्यावेळेस मी तिला असंच आरशासमोर उभं ठेवून मिसेस इंडियाचं स्वप्न दाखवलं होतं आणि आज तिने ते अचीव केलं आहे. सो त्यामुळे हा मोमेंट मला पुन्हा एकदा क्रिएट करायचा होता. सो स्वीट. खरंच नंदिनी मॅडम, हे जे काही झालंय ना ते सगळं तुमच्यामुळेच झालंय. मी खरं तर तुम्हाला विचारायला आले होते की माझ्या पार्लरसाठी ब्रँड अँबॅसेडर व्हाल का. आणि आज तू तुझ्याच पार्लरची काय कितीतरी अजून पार्लरची कितीतरी अजून बिझनेसची ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतेस. येस, शी हॅज कम अ लॉंग वे. थँक्स टू यू नंदिनी. ते माझ्यामुळे नाही, ते तिच्या कष्टामुळे झालेलं आहे. इथपर्यंत पोहोचणं किती डिफिकल्ट आहे ते मला माहितीये. ते मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. येस येस, तुम्ही बायका काही करू शकता. घरच्यांचा सपोर्ट मिळाला की नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू गाईज. येस, ऑफकोर्स. श्रेयस, स्पेशल थँक्स टू यू. तुम्ही अश्विनीला खूप सपोर्ट केला. अश्विनी, आता मात्र तुझा बिझनेस एक्सपांड करण्याची वेळ आलेली आहे. हो ना, तुम्हाला पण असंच वाटतं ना. अगदी योग्य वेळेला आलाय. मी समजावून समजावून थकलोय तिला आणि मला असं वाटतं की तुम्ही जर अश्विनी सारख्या गृहिणीला मिसेस इंडियामध्ये भाग घ्यायला लावू शकता मग ही आयडिया पण पटवून देऊ शकता तुम्ही. नक्कीच. विक्रम, सगळ्या साईज. अरे काय झालं संजू? अरे संजू, काही नाही झालं. एक लॅपटॉप तर आहे इथे, एवढं काय. लॅपटॉप फोडला संजू तू? अगं नाही, असं त्याची काहीच चूक नाहीये. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट, नथिंग एल्स. सो चिल. विक्रम, आजची सगळी कामं झाली आहेत. मी लवकर घरी गेलं तर चालेल? मी काय म्हणतो, तसंही तो इथं बसून बोरच होतोय तर लेट्स गो आउट ना. लेट्स गो आउट, हॅव सम फन. नको मम्मी, आपण घरी जाऊया. अरे संजू, आपण घरीच तर इथनं बाहेरच जातोय. माहितीये मला तू इथं बोर झालायस म्हणूनच म्हणतोय लेट्स गो आउट. लेट्स हॅव फन. येस. शिल्पी, तू नको स्ट्रेस घेऊ. मी आहे ना. मी असताना तुला संजूची काळजी करायची काहीच गरज नाहीये ग. पार्टीवर निभवून देते की काय? आईकडून खूप मोठी पार्टी घेऊया आपण. मयूर, तुला आठवतंय त्या नंदिनी सहाय, मी मागे तुला सांगितलं होतं त्यांच्याबद्दल. त्या पार्लर मध्ये आल्या होत्या. ओ, ती चक्क पार्लर मध्ये आली होती? पार्लर मध्ये काय आली? तिला सेल्फी काढायचा होता तुझ्या आई बरोबर. शी टूक अ सेल्फी विथ युअर मदर. मयुरी, त्या नंदिनी आलेल्या ना, त्यांना तर सिनेमाच्या ऑफर सुद्धा आले आहेत. बाबा, म्हणजे आईला सुद्धा फिल्मची ऑफर येऊ शकते? येऊ शकते ना, पण प्रॉब्लेम कसा आहे ना, म्हणजे तुझी आई एक्सेप्ट नाही करणार ना सिनेमा. कारण तिला ऑफर आली तरी ती कॅन्सल करेल. कारण तिला या घराकडे आणि तुम्हाकडे दुर्लक्ष करायचं नाही. कशाला दुर्लक्ष होईल? इतके दिवस घर सांभाळून सगळी कामं करतच होती ना ती. मग आता बैठी कामं आहेत ती मी करीन आणि बाकीची कामं करायला शिल्पी आहेच की घरात. एक्झॅक्टली. आई, मी स्वयंपाकाचं सगळं बघेन. तू खरंच ही संधी सोडायला नाही पाहिजेस. अहो, तुम्ही. मी काय केलं? हॅलो, थोडक्यात काय, अश्विनीने जर सिनेमा साईन केला तर तुम्हा कोणालाही काही प्रॉब्लेम आहे का? बघितलंस?
काय झालंय माहितीये, आता गुड न्यूज देतो. सो या ज्या नंदिनी मॅडम होत्या ना, यांना एक सिनेमाची ऑफर आलेली आहे. पण त्या सेलिब्रिटी असल्यामुळे त्या खूप बिझी असतात. म्हणून त्या सिनेमासाठी त्यांनी अश्विनीचं नाव सजेस्ट केलंय. हो 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 अश्विनी, हो म्हणून टाक. अख्खा वाघमारे फॅमिलीत तू पहिली असशील सिनेमात काम करणारी. आणि मला शूटिंग बघायला पण न्यायचा. आई खरंच थँक्स, तुम्ही इतका सपोर्ट करताय. पण बाबा इथे नाही आहेत आणि एवढा मोठा निर्णय त्यांच्याशिवाय घ्यायचा म्हणजे. अगं डिसिजन ठामपणे घे. ते कधी तुला नाही म्हणतात का कुठल्या गोष्टीसाठी? एकदम करेक्ट भाई. तू वेळ वाया नको घालू, लवकर त्या प्रोड्युसरला फोन कर. आणि बाबा प्रोड्युसरला सांगा की मॅडम रेडी आहेत. हा ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणतोय, मी प्रोड्युसरला फोन करीन रे. आपल्या मॅडमनी होकार द्यायला पाहिजे ना. का इथे माझ्याजवळ झोपायला काय काटे टोचतायत? मला इकडे नाही झोपायचंय तुझ्यासोबत. अरे का झोपायचं नाहीये? आता प्लीज हा हट्टीपणा करू नकोस. इथेच झोपायचं. चल झोप. हेच तू मला फोर्स करतेस. मला माझ्या मनासारखं काहीच करू देत नाहीस. काय फोर्स केला रे मी तुला? एवढे तर लाड करते तुझे मी. तुला पाहिजे तेव्हा चॉकलेट्स, कुकीज, पेस्ट्रीज सगळं आणून देते ना. मला हे सगळं नको, मला चॉईस हवी आहे. चॉईस पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली काय हवंय तुला? की तू मम्मा ऐवजी पप्पांना चूज करणार आहेस? नाही, मग मला घरी थांबायचंय. मला त्या विक्रमच्या ऑफिस मध्ये नाही जायचंय. संजू, विक्रम काका तरी म्हण निदान. का म्हणू काका? तू बॅग आहे. मला तो अजिबात नाही आवडत. संजू असं नाही बोलायचं. तो इतके तुझे लाड करतो, तुला हवं ते वाटेल ते आणून देतो. तू त्याचा लॅपटॉप पण फोडलास. तो तुला काही बोलला, ओरडला? एखाद्या माणसाने मारलं असतं. खोटं बोलतो तो. ही इज अ बिग लायर. हे सगळं कोण शिकवतंय तुला संजू? मामीने शिकवलंय का दिदुडींनी का तुझ्या पप्पांनी? मम्मी, माझ्या पप्पांची खूप आठवण येते. मला ऑफिस मध्ये नको येऊ. मला पप्पांकडे ने ना. नाही संजू, नाही मला तिथे नेता येणार तुला. सॉरी. मम्मी, मला माहितीये तू विक्रम काकामुळे पप्पांशी भांडतेस. संजू, लहान आहेस तू. लहान मुलांसारखाच वाघ. मोठ्यांच्या मॅटर्स मध्ये अजिबात पडायचं नाही, कळलं? झोप आता, गुपचूप झोप. चल. आई हे अश्विनीला मिळाले कार्यक्रमाचे 25,000 रुपये. अगं बाई, देवासमोर ठेवते. हो. हे देवा परमेश्वरा, माझ्या सुनेला आणि माझ्या लेकाला असंच कायम यश दे. बाबा, केक आणलाय? हो, केक आणलाय. सांग बघू कुठला फ्लेवर आहे? जर आईने ठरवलं असेल तर नक्की चॉकलेट फ्लेवर, कारण तो संजू आणि मला खूप आवडतो. ए देवा, दोघी सेम आहात अगदी. चला केक कापूया. नाही, संजू आल्यावर कापायचाय. ठीक, ते आल्यावर काप. अश्विनी, चेंज घेऊन येतो. हो. आई, आज मामा आलेला संजूला भेटायला, पण संजू घरीच नव्हता. कुहू, केक नंतर कापणार आहोत ना आपण. मग चल, खराब होईल. फ्रीज मध्ये ठेवूया. चल ये. तू ठेव ना. आई, तू किती छान दिसतेस. तुला माहितीये, माझ्या फ्रेंड्स ना सतत मला म्हणत असतात की तू किती लकी आहेस. तुझी मम्मी खूप छान दिसते. आणि ना टिफिनला पण काही ना काहीतरी इंटरेस्टिंग देत असते रोज. अभ्यास पण घेते. तुझी आई तर वर्ल्ड बेस्ट आई आहे.
पण खरंच माझी आई वर्ल्ड बेस्ट आई आहे. पण आता तुझी आई तुझ्या समर कॅम्पच्या उद्घाटनाला येऊ नाही शकणार ना, मग शी इज नो मोर बेस्ट ना. असं काही नाहीये, पण जमलं तर ये ना प्लीज. आले असते ग कुहू, पण ना नेमका उद्याचा मुहूर्त आहे. तू तिथे सांगू शकत नाहीस का की लेट होईल? आपण पटकन इकडून शाळेत जाऊया. तू पटकन ओपनिंग बघ, पटकन प्रिन्सिपल सरांना भेट, पटकन माझ्या फ्रेंड्सला भेट, पटकन जा. हो बेटा, परत तेच. मी सकाळी समजवलं ना तुला, आईला काम आहे बेटा, तिला मुहूर्तावर जायचंय, तिला नाही येता येणार तुझ्या शाळेत. दोन्ही नाही जमणार का? जमव नाही प्लीज. अहो ऐका ना, कुहू म्हणते तसं जमणं शक्य नाहीये का? अश्विनी काय बोलतेस तू? ती घरचे प्रॉब्लेम्स तू सेटवर नेणार आहेस का तिकडे? मला नाही कळत हो, पण आम्हा बायकांना ना अशा जबाबदाऱ्या झटकून नाही जाता येत कुठे. ठरवलं का सगळं होतं अश्विनी, पण तुम्ही ठरवलंच आहे ना, हे जमवायचंच नाहीये. तसं नाहीये. संजू, मी निघते हा विक्रम. शिल्पी अरे थांब ना प्लीज. नाही, असं कसं थांबता येईल मला? संजू निघून पण गेला, सगळे वाट बघत असतील, जाऊ देत मला. मी तुला सारखं पिकअप अँड ड्रॉप करतोय, दॅट्स नॉट इनफ या. आय नो, पण आपण दिवसभर एकत्रच असतो ना ऑफिस मध्ये. बट स्टील दॅट्स नॉट इनफ. आपण बाहेर जायला पाहिजे. नाही विक्रम, शक्यच नाही. अरे आपण असं कुठे डिनर वगैरेला गेलो आणि विद्युतनी बघितलं ना तर कोर्टात तो त्याचा फायदा घेईल आणि संजूची कस्टडी माझ्या हातून जाईल. असं मला खरंच काही करायचं नाही. मी हा सगळा विचार करूनच प्लॅन बनवलाय. उद्या माझ्या मित्राच्या फार्म हाऊस वर ना पार्टी आहे, सो लेट्स गो देअर, लेट्स स्पेंड सम टाइम टुगेदर. आणि ते लोकेशन इतकं लांब आहे ना की कोणीही आपल्याला ओळखणार नाहीये तिथे. नाही, मला हे शक्यच नाही, मला पॉसिबलच नाही हे. मी संजूला असं या घरच्यांच्या भरोशावर ठेवून नाही येऊ शकत कुठे. माझीच लोक आहेत खरं तर, माझीच फॅमिली आहे, पण माझ्या विरोधात सतत संजूच्या मनात काही ना काहीतरी टाकत असतात. रिलॅक्स शिल्पी, संजूला आपण घरी पाठवणार नाहीये. संजूला आपण प्ले झोन मध्ये पाठवू. माझा माणूस मी बरोबर देतो. विल बी सेफ ओव्हर देअर, डोंट वरी. प्लीज जाऊ ना, प्लीज. ठीक आहे, जाऊया. ओके डन, सी यू. निघू आता? येस, चल बाय. बाय बाय बाय. आणि असं काही झालं ना तर मी नाही रागवणार बाळा. हे बघ, मी आणि तुझे बाबा तुला समजून घेऊ आणि आम्ही तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहोत की नाही, म्हणून हे सगळं सांगतो. आणि तो अनुभव तुझ्या कामी येईल. चल आता प्लेट्स बाहेर नेऊया, नाहीतर बाहेरचे लोक म्हणतील केक तुम्ही बेक करायला गेलात का. चल 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 चल. आई, तू मला आणि प्रतीकला एकत्र पाहिलंस ना आज, आणि म्हणून हा सगळा विषय काढलास. नाही अगं, असं काही नाही. आई, तुम्ही फ्रेश बेक मधून आणलाय ना हा केक, आम्ही त्याच केक शॉपच्या समोर आईस्क्रीम खात होतो. आई काय, आपलं बॉन्ड इतकं स्ट्रॉंग आहे. तू मला ना असं विचारू शकतेस, मयुरी आज मुलासोबत होतीस ना? मी सांगितलं असतं हो म्हणून. आणि मेन गोष्ट अशी की तू प्रतीकला ओळखतेस आणि आमच्यात तसं काहीच नाहीये ग. वी आर जस्ट फ्रेंड्स. आणि मला असं कधी काही वाटलं मैत्रीच्या पलीकडे तर मी तुला स्वतःहून येऊन सांगेन. ट्रस्ट मी. हो ना? मग झालं. आणि आपण ना एक फॅमिली आहोत. हो. आणि नेहमी एकत्र राहणं गरजेचं आहे, कळलं? तुला कोणी मारणार नाही बेटा, तुला पप्पा नाही कोणी मारणार नाही. तू ओळखलेस का मला? संजू बेटा, मी आहे पप्पा. पप्पा पप्पा, मी खूप मिस केलं तुम्हाला. मम्मी मला सारखे इकडे आणते. मला नाही आवडत विक्रम. प्लीज मला घेऊन जा पप्पा. बेटा, मी तुला घेऊन जायला चालू आहे. आता तुला कोणी त्रास देणार नाही.
पण तुम्ही असे दाल मिशी लावून का आलाय? अरे बेटा, मी असाच आलो असतो तर तुझ्या मम्मीने येऊ दिलं असतं का मला इथे? तिने मला काही ऑप्शनच ठेवला नाही. पण मी आता आलोय ना, आपण जाऊ. आपण जाऊया. तुला काय वाटलं तू असं दाढी मिशी लावून आला म्हणजे मी तुला ओळखणार नाही? सिक्युरिटी! विक्रम, मला संजूला इथून घेऊन जाऊ दे. नाही घेऊ जाऊ देणार. विक्रम! त्याला पाहिलंस मॉन्स्टर काका काय करू शकतो ते? तुझे पप्पा माझ्या समोर 0 आहे, 0. माझ्या पप्पांना सोडा. मग मी सांगतो ते ऐकायचं. विक्रम, सोड त्याला. संजू, त्याला मुळीच घाबरू नकोस. तो तुझ्या पप्पांना काहीच करणार नाही. सिक्युरिटी, टेक हिम आउट आणि त्याची चांगली खातिरदारी करा. विक्रम, चल. विक्रम, विक्रम. संजू, संजू, कळलं मी काय करू शकतो ते? आता इथे जे काय झालं यातलं तुझ्या मम्मीला काही सांगायचं नाही, आणि सांगितलंस तर तुझा पप्पा जिथे कुठे असेल तिथून मी त्याला शोधून काढेन, आणि मग बघ हा मॉन्स्टर काका काय करतो ते. आई, मला सर म्हणालेच होते कुहू तू जिंकणार, पण मलाच नव्हतं माहित. कुहू, पण ना जिम्नॅस्टिकच्या खूप छान पोजेस दिल्या तू. पण रनिंग कॉम्पिटिशन मध्ये तू चुकून जिंकलीस. आई, खरं तर माझं लक खूप छान आहे आणि तो विहानच घसरून पडला, त्याला मी काय करू? अरे बरीस ना तू? असं हसतात का? तो विहान घसरला म्हणून तू 3rd ची 2nd आलीस कुहू. आणि अर्णव त्याच्यावर हसला म्हणून 2nd ची 1st. आई, पण समर कॅम्प पूर्ण 12 मंथ्स का नसतो? कारण 12 मंथ समर नसतो म्हणून, बाकीचेही ऋतू असतात. मग 12 मंथ शाळेत का असते? अरे बापरे कुहू, किती प्रश्न विचारते तू. हा, तुझं करिअर वाढवायचं नाहीये का? पैसे कमवायची एक संधी बघ ना याकडे. नाहीतर आयुष्यभर आश्रय सोसायटीतच राहू या मुलांना मोठं होत बघत, आणि ती रिक्षा आहे ना त्याच्यातच फिरावं लागेल डुडू डुडू करत. हे बघा, तुम्ही जे म्हणताय ना ते पटतंय मला, पण हे पैसे कमवायच्या नादामध्ये आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी मिस करायच्या का? आणि मोठं घर घ्यायचंय म्हणून आत्ताचं आयुष्य जगायचं नाही का आपण? अश्विनी, अगं पैसे कमवायची संधी सारखी सारखी येत नसते. देव ही संधी प्रत्येकाला देत नसतो, कधीतरी देत असतो, तेव्हा त्याचं चीज करून घ्यायचं असतं. अहो, एवढं का टेन्शन घेताय तुम्ही? हे बघा, आतापर्यंत आपण मेहनत करूनच वरती आलोय ना, याच्या पुढेही आपण तसंच जाऊ. आता तर तुमचं ऑफिसही सुरू झालंय, मग एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? हो जाएगा रे सब. अश्विनी, खरंय तुझं म्हणणं. जस्ट पहिल्यांदा मला अश्विनीचा राग आला होता, पण आता कळते तुझ्या बाबानेही असा पैसा पैसा करूनच संसार उभा केला. अहो, आणि ज्या गोष्टींसाठी माझ्या मुलींचं मन मला तोडायला लागेल ना, त्या गोष्टी मला कधीच नाही करायच्या. म्हणजे फायनली काय, तुझ्यातली ही मदर इंडिया तुझ्यातल्या नवीन मिसेस इंडियाला पुढे येऊन देणार नाही, बरोबर ना? विजय, जरा आत ये. हो सर. विजय, संजूला प्ले झोनला घेऊन जा. त्याला जे खेळायचंय ते खेळू देत, त्याला जे खायचंय ते खाऊ देत, पण तो खुश असला पाहिजे. आणि आम्ही 3-4 तासात येतोच आहे त्याला पिकअप करायला. हो सर. संजू, उगाच जास्त मस्ती करू नकोस हा, आणि खूप चॉकलेट्स खाऊ नको, दात किडतील. मी येते थोड्या वेळात जाऊन. ओके, बाय. बाय. आता जायचा बाबा? मला आता नाही जायचंय, तुम्ही बाहेर जा. जेव्हा मला जायचं असेल तेव्हा मी सांगते तुम्हाला. बरं.
शिल्पी बाजूला. अरे हो बेटा, कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? तू तुझ्या घरी आहे आणि तुझा मामा आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, तुझ्या पप्पांना मी काहीही होऊन देणार नाही, ते पण सेफ आहेत. प्रॉमिस मामा. प्रॉमिस रे माझ्या सोन्या. सांग आता, सांग काय झालं, सांग. पप्पा मला ऑफिस मध्ये भेटायला आले होते आणि विक्रमने पप्पांना मारलं आणि त्याच्या सिक्युरिटीने पण मारलं. पप्पाला खूप लागलंय. संजू, तू मला हे आधी का नाही सांगितलंस? खूप घाबरलो होतो मम्मी. विक्रम मला बोलला की कोणाला सांगायचं नाही, नाहीतर तुझ्या पप्पांना अजून मारणार. खूप डेंजर आहे, मला खूप भीती वाटते त्याची. संजू, म्हणून तू तिथनं पळून गेलास? मला पप्पांना भेटायचं होतं. पप्पांना खूप लागलंय. मला रस्ता नाही मिळाला म्हणून मी इकडे आलो. संजू, शांत हो बाळा. हे बघ, तुझ्या पप्पांना ना कुणी काही करणार नाही आणि जो कुणी असं करेल ना त्याला आपण योग्य ती शिक्षा देऊ, कळलं? तू शांत हो. मस्त, एकदम मस्त. काय माणूस निवडलायस तू. आणि त्या घाणेड्या फालतू विक्रमसाठी तुझ्या सोन्यासारख्या संसाराची वाट लावलीस तू. हे तुझं लेकरू आज तिकडे रस्त्यावर एकटा फिरत होता. तो भरधाव गाड्या येतात, काही होऊ शकलं असतं. अरे त्याला काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं. तुला कळतंय का? वेडी झालीस का तू जरा? हे बघ शिल्पी, तू जे काही केलंयस ना ते खूप भयंकर केलंयस आणि तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुला संजूची काळजी घेणं खूप कठीण जात असेल ना, तर संजूला सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. हो, आजपासून आयुष्यभर संजूची काळजी मी आणि अश्विनी घेऊ. आणि तू ना, तू चालती होऊ शकतेस. गेट आउट. जाते विक्रमकडे. गेट आउट. संजू, बघितलंस? तुझ्यामुळे हे सगळे लोक मला काय काय बोलतायत. तुझ्या मूर्खपणामुळे होतंय हे सगळं. अरे का वागतोय तू असा? शिल्पी, संजूशी याच्या पुढे असं वागलेलं मी खपवून घेणार नाही. आता कळतंय मला हे सगळं कोणामुळे होतंय आणि का होतंय. हे सगळ्या मागे ना तू आहेस वहिनी. तू अति लाड करून ठेवलेत ना तू, मग त्याच्या पुढे मी फिकी वाटणारच. संजू असा वागतोय कारण त्याच्या मम्मी मध्ये आणि त्याच्यामध्ये तू आहेस, त्याची मामी आहे. मला माहितीये ना तू का अशी वागतेस. तुझंच तुझं ऐकलं आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असं झालंय मला. इतका कसा इररिस्पॉन्सिबल वागू शकतोस रे तू. आणि अशा माणसाच्या हातात तू माझ्या मुलाची जबाबदारी कशी काय दिलीस बरं? आता संजू आलाय ना घरी, चिल, काम डाऊन. का तू मला शांत व्हायला सांगतोयस? अरे कशी शांत होऊ मी? एकतर विद्युत तिथे आला होता आणि तू त्याला मारहाण केलीस, हे सुद्धा माझ्यापासून लपवून ठेवलंस तू. आय नो माझी चूक झाली, पण हे सगळं मी केलं कारण तुला त्रास नको यायला. विद्युत इथं आलाय हे कळलं असतं तर तू अपसेट झाली असतीस आणि मारहाण करावी लागली, नाहीतर तो संजूला घेऊन गेला असता. हे अफोर्ड करू शकली असतीस तू? नाही अफोर्ड करू शकत मी. पण मला इथे काय काय ऐकून घ्यावं लागलं माहितीये तरी तुला? सगळेजण मला मी कशी वाईट आई आहे हे सांगतायत. ती दीड दमडीची ती मिसेस इंडिया, ती सुद्धा माझ्या अंगावरती ओरडून बोलली. काय संबंध तिचा? आय नो माझ्या चुकीमुळे तुला खूप ऐकून घ्यायला लागतंय अँड आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट. पण आता आपण भांडत बसण्यापेक्षा ह्याच्यावर सोल्युशन नको का काढायला? सगळं ठीक होईल. अरे कशावरून ठीक होईल? हे सगळं मी तुला फोनवर नाही एक्सप्लेन करू शकत. खूप रात्र झालीय, तू झोप आता वेळेवरती. उद्या ऑफिसमध्ये आलीस की आपण बोलू. तोपर्यंत मी सांगतोय ते लक्षात ठेव आणि तसंच वाग. कळलं? ठीक आहे, कळलं. गुड. मयुरी काय झालंय?
माझ्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही, मला माझा कॉल उचलत नाहीयेस, आणि त्या दिवशी पण तू अशीच निघून गेलीस. त्या दिवशी मी तुला प्रपोज केला याचा तुला राग आलाय का? प्रतीक, तुला आता होकार नाही देऊ शकत. थँक गॉड तू असं म्हटलीस. जर ती असं म्हटली असती तर माझा हार्टब्रेक झाला असता ना. ती म्हणजे? हा, मी तुझ्यावर ना एका दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो, आणि आपण ठरवलेलं ना की आपण एकदम क्लोज फ्रेंड्स होत आणि आपण एकमेकांशी सगळं काही शेअर करू शकतो. तसंच मला तिला प्रपोज करायचंय, पण ना मला खूप टेन्शन आलंय ग, म्हणून मी तुझ्यावर प्रॅक्टिस केली. आय होप तुला राग नसेल आला याचा. मला का राग येईल? आपण चांगले फ्रेंड्स आहोत ना. बरं, तुला ती ट्रेजर हंटची आयडिया कशी वाटलेली, आणि ती माझी प्रपोज करायची स्टाईल तिच्यावर यूज करू शकतो ना मी? प्रतीक, तू चांगला मुलगा आहेस, त्यामुळे कसंही प्रपोज करशील तरी ती तुला होच म्हणेल कदाचित. अश्विनी, आपल्याला उशीर होतोय, कोर्टात पोचायचंय. विद्युत डायरेक्ट भेटणार तिकडे आपल्याला. हो, एवढं आवरलं की निघूया. अहो, चहा. चल आवर लवकर. की तुझ्या भावाशी घटस्फोट घ्यायला निघाले आणि तरी तू तिच्यासाठी कॉफी बनवतेस? आई, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी वेगळ्या आहेत. माझ्या भावाचा संसार जरी मोडला असला ना, तरी आयुष्यभरासाठी शिल्पी माझी नणंद आहे, आणि हे कसं विसरू मी? अगं, तुझ्यातला 1% समजूतदारपणा जरी तिच्यात आला असता ना, तरी भरून पावले असते. असं नका म्हणू आई. आम्ही दोघी वेगळ्या आहोत, इतकंच. तू आवरून घे, तुम्हाला जायला उशीर होईल. हो, तुम्ही नाही येणार? जसे तुझे माई अप्पा नाही म्हणतात ना यायला, तसंच मीही घरीच थांबेन म्हणते. हे सुद्धा इथे नाहीये, आणि एकटीने भांडणं बघायची हिंमत नाहीये ग माझी. जायच्या आधी देवाला नमस्कार करून जा. हो. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडून काय मिळणार आहे तुला? काही नाही शिल्पी, मला फक्त ना इतकंच वाटतं की संजूचं भलं व्हावं, आणि आत्ता तुझ्या बरोबर राहून त्याचं भलं नाही होऊ शकत. त्यामुळे स्वतःला आधी सुधार, जबाबदारी घे, आणि खऱ्या अर्थाने त्याची आई हो. आणि असं जेव्हा होईल ना, तेव्हा सगळ्यात अगोदर मी तुझ्या पाठीशी उभी राहील. कॉफी. संजू, नको ना रडू. तुला बघितल्यावर मला पण रडायला येतं. मला खूप टेन्शन आलंय. जर मम्मी पप्पा सेपरेट झाले तर? असं काही नाही होणार. गणपती बाप्पा आहे ना, तो अशी काहीतरी जादू करेल ज्याच्याने सगळं नीट होईल. तू खोटं बोलतेस ना, मला बरं वाटावं म्हणून.